नमस्कार विद्यार्थी मित्रो. सर्व 11वीच्या तिघं ट्रेडच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. पण जनरल फाउंडेशन कोर्स हा जो विषय आहे या विषयाची सुरुवात अजून झालेली नाही, लक्षात घ्या. कारण जो विषय जाधव सर शिकवतात त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे ते सहसा ते शिकवतात, पण त्यांच्या काही तांत्रिक आणि अडचण आल्यामुळे ते नंतर तुम्हाला शिकवतील दिपोळीनंतर. परंतु मी 12वीला जनरल फाउंडेशन कोर्स घेतो, पण आपला सिलेबस पूर्ण राहू नये म्हणून मी जनरल फाउंडेशन कोर्स संबंधी 11वीच्या विद्यार्थ्यांना थोडीशी माहिती सांगतो, ती तुम्ही ऐकून घ्या. हा जो विषय जो आहे हा कंपल्सरी विषय आहे, लक्षात घ्या. मराठी, इंग्रजी आणि फाउंडेशन कोर्स हे 3 विषय आणि आपल्या संबंधित अकाउंटचे विषय 3, लॉजिस्टिक अँड चेन सप्लाय मॅनेजमेंट म्हणजे पर्चेसिंगचे 3 आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी 3 असे 6 विषय आहेत. म्हणजे 3 मराठी, इंग्रजी, फाउंडेशन कोर्स आणि पेपर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 6 विषय आहेत. आणि EVS आणि PT अशा आपल्याला एवढे विषयाचा अभ्यास करायचा आहे. EVSच्या नोट्सवर मला वाटतं राजपूत सरांनी पाठवलेले आहेत, ते पण घेत आहेत. तत्पूर्वी जनरल फाउंडेशन कोर्स जो आहे हा तिघं ट्रेड जे आहेत आपल्या टेक्निकलमध्ये, त्या तिघं ट्रेडला तो विषय जो आहे हा कंपल्सरी कंबाईन आहे, लक्षात घ्या. त्याचे आठवड्याचे 5 पिरियड असतात. ते 5 पिरियडपैकी 5 पिरियड असतात सोमवार ते शुक्रवार. त्या पिरियडमध्ये हा विषय कंपल्सरी शिकवायचा असतो आणि तुम्ही तो लिहून घ्यायचा आहे, लक्षात घ्या. या विषयाची परीक्षा जी आहे ते स्वरूप जे आहे, किती मार्काचे पेपर होतील, काय होतील, जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा तुम्हाला जाधव सर सांगतीलच, लक्षात घ्या. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना हा विषय इंग्रजी मीडियममध्ये घ्यायचा आहे, तर त्यासाठी प्राचार्यांना एक ॲप्लिकेशन द्यायचं की मला जनरल फाउंडेशन कोर्स हा विषय इंग्रजीमध्ये घ्यायचा आहे, तरी मला घेण्याची परमिशन द्यावी, असं कॉलेजच्या प्राचार्यांना लेटर द्यायचं. नंतर ते परमिशन देतील. त्या पद्धतीने तुम्हाला इंग्रजीच्या नोट्स ज्या आहेत त्या ॲव्हेलेबल केल्या जातील. प्रश्नपत्रिका जी आहे इंग्रजीमध्ये दिली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. विद्यार्थी मित्र होऊन हा फाउंडेशन कोर्स, जनरल फाउंडेशन कोर्स जो विषय आहे हा 11वी कॉमर्स किंवा आर्ट्स किंवा सायन्समध्ये नाही, लक्षात घ्या. म्हणून हे जे विषय आहेत इंग्रजी आणि मराठी सोडून त्यासाठी सेपरेट नोटबुक घ्यायची गरज नाही. फक्त तुम्ही इंग्रजी आणि मराठी किंवा हिंदी, ज्या विद्यार्थ्यांना हिंदी घ्यायचं असेल ते पण घेऊ शकतात, पण त्यासाठी प्राचार्यांना ॲप्लिकेशन किंवा त्यांना विचारून तुम्हाला हिंदी घेता येईल, लक्षात घ्या. जनरल फाउंडेशन कोर्स जो विषय आहे हा आपल्या कॉलेजमध्ये हा मराठी मीडियममध्ये लेक्चरमध्ये होतो. ह्या कोर्ससाठी तिघं ट्रेडचे तुम्ही मुलं सर्व विद्यार्थी एकत्र येतात. जसं कंबाईन पिरियड होतो आपल्याला मराठी, इंग्रजी आणि फाउंडेशन कोर्स, ह्या 3 विषयासाठी सर्व तिघं ट्रेडचे विद्यार्थी एकत्र येतात आणि तिघांना एकत्र करून हे 3 विषय जे आहेत ते शिकवले जातात, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही फक्त 3 पिरियड जे आहे तुमचे फर्स्ट, थेरी, सेकंड आणि थर्ड या विषयाचे पिरियड जे आहेत ते सेपरेट होतात. पण आपले जे इंग्लिश, मराठी आणि फाउंडेशन कोर्स जे विषय आहेत, आठवड्याचे 5 पिरियड आहेत तिघं विषयाचे, ते पिरियड जे आहेत ते पिरियड तुमचे हे घेतले जातात, लक्षात घ्या. टाईम टेबल जे आहे कॉलेजमध्ये समजायला तुम्हाला दिलं जाईल. प्रॅक्टिकलचे किती पिरियड, थेरीचे किती पिरियड आपल्या विषयाचे ते तुम्हाला दिलं जाईल. पण ऑनलाईनमध्ये प्रत्येक दिवशी हा जनरल फाउंडेशन कोर्सचा एक लेक्चर घ्यायचा आपण प्रयत्न करू. जोपर्यंत जाधव सर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे लेक्चर जे आहे मी तुम्हाला ऑनलाईन पाठवेल, लक्षात घ्या.
त्यासाठी तुम्ही सेपरेट नोटबुक करायची, लक्षात घ्या. जर्नल फाउंडेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांना हा विषय कंपल्सरी आहे. त्यासाठी सेपरेट 200 पानाची एक नोटबुक तयार करायची आणि नोटबुक तयार केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे विषयाचं नाव आहे मी पाठवलेले आहे जर्नल फाउंडेशन कोर्स इयत्ता 11वी, लक्षात घ्या. त्याचा सिलेबस तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये रोजगार क्षमता कौशल्य या पेपराचं नाव आहे. जर्नल फाउंडेशन कोर्स जरी आपला विषयाचं नाव आहे तर त्याचं पेपरचं नाव आहे रोजगार क्षमता कौशल्य विकास. हा सर्व जर्नल विषय आहे, सर्व मिक्स आपल्या समाजामध्ये, व्यवसायामध्ये, राजकारणामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे सर्व क्षेत्र जे आहेत समाजामध्ये इतर, त्याची सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला या विषयामध्ये बघायला मिळेल. त्याच्यामध्ये हे जे 11 प्रकरण आहे त्या 11पैकी काहीतरी सिलेबस जो आहे तो कमी होईल. जो सिलेबस कमी होईल ते तुम्हाला त्यावेळी सांगितला जाईल. सुरुवातीचे टॉपिक कमी होतात की नंतरचे टॉपिक कमी होतात अजून तसं काही माहिती आलेली नाही, पण आपण सुरुवात करूया पहिल्या टॉपिकपासून. तर जर्नल फाउंडेशन कोर्सची सुरुवात आजपासून आपण करतो आहे. त्यासाठी तुम्ही एक सेपरेट नोटबुक तयार करायची. सिलेबस लिहून घ्यायची काही गरज नाही. तर पहिला टॉपिक जो आहे तो आपण सुरुवात करू, तो म्हणजे स्वव्यवस्थापन. तर माहिती जी आहे ती तुम्हाला काही शंका असेल तर मी पण जाधव सरच आहे, ते दुसरेच VS जाधव सर, मी RP जाधव सर, लक्षात घ्या. आणि आम्ही दोघं हे फाउंडेशन कोर्स मागील 20 वर्षापासून काम करतो. जोपर्यंत 30 वर्षापासून हा 12वीला मी शिकवतो आणि जाधव सर ते 11वीला शिकवतात. आम्ही तो विषय दोघं पण वाटून घेऊन विद्यार्थ्यांना तसं गायडन्स करतो. काही शंका असेल तर लक्षात घ्या. अत्यंत सोपा विषय आहे, त्याची पासिंग पण बोर्डाची सोपी आहे. 12वीला सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये 100% पास होतात. पण जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढं तुम्ही त्या वहीमध्ये लिहा. काही शंका असेल तर तुम्ही त्यासाठी विचारू शकतात किंवा कॉलेज सुरू झाल्यावर बघू शकतात, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्र होऊन तिघं विषयाचे कोर्स, तिघं विषय जे ट्रेड जे आहेत त्यामध्ये अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट, नंतर दुसरं लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे पर्चेसिंग अँड स्टोर कीपिंग, जे मिस्त्री सर आणि जाधव सर घेतात. अकाउंटसुद्धा मी घेतो. नंतर इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी ते कोकणदे सर आहे तुमचे. ते हे तिघं ट्रेडचे जे विद्यार्थी आहेत ते तिघं ट्रेडचे विद्यार्थी एकत्र येतात. ते कोणकोणत्या पिरियडला? इंग्लिश, मराठी फाउंडेशन कोर्स, लक्षात घ्या. आणि EVS आणि PT, लक्षात घ्या. EVSच्या आठवड्याचे 2 पिरियड असतात. ते तुम्हाला कोकणदे सर शिकवतात, ते तुम्हाला सांगतील, लक्षात घ्या. परत माहिती सांगतो. याच्यामध्ये फक्त प्रश्नपत्रिका कशी राहील, काय राहील ते तुम्हाला कॉलेज सुरू झाल्यानंतर जसं आम्हाला बोर्डाच्या सूचना येतील त्या पद्धतीने आपण करायचं, लक्षात घ्या. त्यासाठी एक सेपरेट नोटबुक तयार करा आणि त्यामध्ये पहिल्या टॉपिकचं नाव द्या स्वव्यवस्थापन, सेल्फ मॅनेजमेंट. परत सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना हा विषय इंग्रजी मीडियममध्ये घ्यायचा आहे, अलाउड आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आपले कॉलेजचे प्राचार्य जे आहेत त्यांना एक अर्ज द्यायचा की मी विद्यार्थी, तुम्ही वरती नाव टाकायचं, प्रतिप्राचार्य, विषय जर्नल फाउंडेशन कोर्स हा इंग्रजी विषयामध्ये इंग्लिश माध्यमातून घेण्याबाबत महोदय मी 12वी 11वी कोणत्या ट्रेडचं नाव टाका यामध्ये प्रवेश घेतला असून मला जर्नल फाउंडेशन कोर्स हा इंग्रजीमध्ये घ्यायचा आहे, तरी त्याला मला परवानगी द्यावी, असा तुम्ही एक लेखी अर्ज किंवा तुम्ही तो विषय घेऊ शकतात, लक्षात घ्या. त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला सेपरेट इंग्रजी मीडियमच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या जातील. त्याचं लेक्चर होणार नाही, फक्त तुम्हाला नोट्स अवेलेबल तयार दिल्या जातील आणि त्या तुम्ही घरी वाचून त्याचा अभ्यास करू शकतात. मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याने घेतलेला आहे, त्याच्याकडे नोट्स अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही घेऊ शकतात, पण त्याचं ॲप्लिकेशन दिलं. आता स्वव्यवस्थापन, सेल्फ मॅनेजमेंट, लक्षात घ्या. अत्यंत सोपं आहे. आपल्या कामातील शिस्त, नियमितपणा व गती ह्या सर्व बाबी नियंत्रित राहण्याकरता प्रत्येक घटकांवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा आवश्यक असते. ही यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे काय? कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये
आपल्याला जर काम चांगलं करून घ्यायचं असेल, आपल्या शाळेमध्ये सुद्धा जर व्यवस्थित शिस्त असेल, काय असेल, काही गोष्टी असतील, तर मोठमोठ्या कंपनीमध्ये कामावर नियंत्रण ठेवणे, नियोजन करणे, नियंत्रण ठेवणे, निर्णय घेणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे कामं जे आहेत ते कामं करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे ते व्यवस्थापन का करावं लागतं, की आपल्याला व्यवसायामध्ये शिस्त, नियमितपणा आणि आपल्या व्यवसायाची गती करण्यासाठी किंवा कोणत्याही आपण घरातसुद्धा व्यवस्थापन करतो. लक्षात घ्या. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ध्येयप्राप्तीसाठी निर्णय घ्यावे लागतात, आपलं जे ध्येय आहे, तुम्हालासुद्धा अभ्यासाचं व्यवस्थापन करावं लागेल. लक्षात घ्या. आपलं ध्येय गाठण्यासाठी नियोजन करणे, नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी व्यवस्थापन महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे व्यवस्थापनाला. लक्षात घ्या. उदाहरणार्थ आपल्या मेंदूमध्ये, आपल्या शरीराच्या मेंदूमध्ये सर्व घटकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? आपला शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम मेंदू करत असतो. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी हा व्यवस्थापन जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनामध्ये योग्य व्यवस्थापनाशिवाय विकास किंवा विस्तार होत नाही. व्यवसायामध्ये व्यवस्थापन जे आहे ते योग्य प्रकारे केलं गेलं पाहिजे. त्याशिवाय कोणत्याही निर्णय व्यवस्थापनामध्ये घेतला जात नाही. हे व्यवस्थापनाचे तत्त्व महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. व्यवस्थित वाचा. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्या नोट्स लिहून घ्यायचं. लक्षात घ्या. व्यवस्थापनाचा संबंध प्रत्येक ठिकाणी येतो. लक्षात घ्या. व्यवसाय असू द्या, नंतर कुटुंब असू द्या, दवाखाना असू द्या, बँका असू द्या, आपली शाळा असू द्या किंवा व्यक्तिसमूह असू द्या, किंवा आता नवरात्री उत्सव सुरू झालेला आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला व्यवस्थापन करावंच लागतं. लक्षात घ्या. कार्यक्रम करण्यासाठी वगैरे, म्हणजे अशा सर्व कोणत्याही कामासाठी व्यवस्थापन हे करावंच लागतं. लक्षात घ्या. त्याचा घनिष्ठ संबंध आपल्या याच्याशी येत असतो. व्यवस्थापन ही अत्यंत जुनी संकल्पना आहे. व्यवस्थापन ही जुनी संकल्पना असून ती अतिशय व्यापक स्वरूपाची आहे. जुन्या काळातील संकल्पना बदलून त्याची नवीन संकल्पनेची जागा घेतलेली आहे. जुन्या काळातल्या संकल्पना ज्या आहेत त्या आता आउटडेट झालेल्या आहेत. आता नवीन गोष्टी आत्मसात झालेल्या आहेत. लक्षात घ्या. समाजात कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. त्यामुळे व्यवस्थापन हे सर्वव्यापी आहे. या संकल्पनेला आता स्वतंत्र मान्यता मिळाली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ जे आहे व्यवस्थापनाचा आपल्याला सांगता येईल. लक्षात घ्या. स्वतःच्या कार्याचे नियोजन आणि नियमन करण्याची प्रक्रिया म्हणजे स्वव्यवस्थापन होय. आता स्वव्यवस्थापन म्हणजे काय? आपण स्वतः व्यवस्थापन करणे. लक्षात घ्या. आता मी स्वतः माझं कार्य करण्यासाठी मला नियोजन करावं लागतं, त्याच्यावर नियमन करावं लागतं. लक्षात घ्या. म्हणजे त्याला स्वव्यवस्थापन असं म्हणतात. व्यवस्थापन वेगळं आणि स्वव्यवस्थापन वेगळं. लक्षात घ्या. आणि प्रत्येकाला तुम्हाला स्वतःचं व्यवस्थापन स्वतःच करावं लागतं. त्याला स्वव्यवस्थापन असं म्हणतात. स्वतःच तुम्हाला अभ्यास करावा लागेल, त्यासाठी स्वतःच नियंत्रण ठेवणं, स्वतःच नियोजन करणं, अशा सर्व गोष्टींचं नियोजन तुम्हाला स्वतः करावं लागेल. त्याला स्वव्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे स्वतःच्या कार्याचे नियोजन, नियमन, नियंत्रण असे वेगवेगळ्या प्रकारचे मी वरती सांगितलेले आहे. नंतर ध्येयप्राप्तीसाठी निर्णय घेणे, अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्यास स्वव्यवस्थापन असे म्हणतात. स्व म्हणजे स्वतः, व्यवस्थापन निर्माण करणे म्हणजे स्वव्यवस्थापन होय. लक्षात घ्या. स्वव्यवस्थापन म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे व्यक्ती स्वतःची बलस्थाने, कमतरता, कौशल्य, क्षमता, आवडीनिवडी, ध्येय व उद्दिष्टे काय आहेत हे जाणून घेता व त्याद्वारे योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करीत असतो. त्यास स्वव्यवस्थापन असे म्हणतात. लक्षात घ्या. स्वव्यवस्थापन म्हणजे काय? ज्या व्यक्ती बघा, स्वतःची म्हणजे आपण स्वतःची
बलस्थाने, कमतरता, कौशल्य, क्षमता, आवडीनिवडी, ध्येय धोरणे, उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व योग्य निर्णय घेऊन ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण जे नियोजन करतो त्याला स्वव्यवस्थापन असे म्हटले जाते, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे स्वव्यवस्थापन म्हणजे ज्याच्या साहाय्याने विशिष्ट उद्दिष्टे निश्चित केली जातात, त्याचे स्पष्टीकरण केले जाते आणि ते ध्येय साध्य करण्याची प्रक्रिया म्हणजे स्वव्यवस्थापन होय. अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याचप्रमाणे स्वव्यवस्थापन म्हणजे ही कला आहे. तुम्हास कोणते काम करावयाचे आहे, कधी करावयाचे, किती वेळात करावयाचे, कसे करावे याची स्वतः जो आहे तो निर्णय घेणे आणि जे काम करतो आपण ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण जे स्वतः नियोजन करतो त्या स्वव्यवस्थापन असे म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे काय, स्वतःच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी स्वतः निर्णय घेण्याची तसेच स्वतः नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे स्वव्यवस्थापन होय. अशा प्रकारे स्वव्यवस्थापनची प्रस्तावना आणि स्वव्यवस्थापन म्हणजे काय अशा आपण बघितलेले आहे. मग थोडक्यात काय होतं, स्वतःच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेशी निगडीत एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे स्वव्यवस्थापन होय. या प्रक्रियेद्वारे आपण आपली स्वतःची बलस्थाने, आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती, आपलं कौशल्य, आपली क्षमता, आपल्या आवडीनिवडी, आपले मूल्य, ध्येय व उद्दिष्ट काय आहेत हे समजून घेण्यासाठी स्वव्यवस्थापन करावं लागतं, लक्षात घ्या. या स्वव्यवस्थापनाचं म्हटलं जातं. अशा पद्धतीने स्वव्यवस्थापन म्हणजे काय त्याची आपण माहिती बघतोय, लक्षात घ्या. स्वव्यवस्थापन ही संकल्पना कशा पद्धतीने समजून सांगितली ते तुम्ही लक्षात घ्या. थोडक्यात काय सांगितलं, स्वव्यवस्थापन म्हणजे स्वतः व्यवस्थापन करणे. त्यामध्ये आपली स्वतःची बलस्थाने, आपल्यातली कमतरता, कौशल्य, क्षमता, आवडीनिवडी, मूल्य, ध्येय व उद्दिष्टे काय आहेत हे समजावून घेऊ शकतो व ते साध्य करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे स्वव्यवस्थापन होय. अशा पद्धतीने स्वव्यवस्थापनाची आपण प्रस्तावना आणि स्वव्यवस्थापनाची कन्सेप्ट जी आहे ती म्हणजे काय ते बघितलं, लक्षात घ्या. आता शक्ती आणि बलस्थाने जे आहेत त्याचा शोध घ्यावा लागतो, लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रकार आम्ही सांगितलेलं आहे स्वतःची बलस्थाने कोणती आहेत, स्वतःची शक्ती साधने म्हणजे बलसाधने, लक्षात घ्या. आपल्यातली कमतरता काय आहे, आपल्यामध्ये कोणतं कौशल्य आहे, आपल्यामध्ये आवडीनिवडी काय आहेत, आपले मूल्य काय आहेत, ध्येय काय आहे याचा शोध हा स्वतः घ्यावा लागतो आणि त्यानुसार योग्य ते निर्णय घ्यावे लागतात, लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला व्यवस्थापनशास्त्रामध्ये एक सिद्धांत तयार झालेला आहे. त्या व्यवस्थापनशास्त्रात त्याला SWOT असं म्हणतात, SWOT. म्हणजे काय, आपल्यातील सामर्थ्य, आपल्यातील विकनेस, S म्हणजे स्ट्रेंथ, लक्षात घ्या, शक्तिस्थाने, लक्षात घ्या. हे तुम्हाला 12वीला डिटेल आहे SWOT. म्हणून फक्त स्वव्यवस्थापनामध्ये आपल्यामध्ये ज्या त्रुटी आहेत, आपल्यामध्ये ज्या कमतरता आहेत किंवा आपले जे इतर गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये हा एक सिद्धांत तयार केलेला आहे व्यवसायामध्ये. त्या सिद्धांतात SWOT विश्लेषण असे म्हणतात. आता SWOT विश्लेषण जे आहे ते आपले शक्तिस्थाने, आपल्यामध्ये शक्ती, विकनेसेस, S, SWOTचा पहिला शब्द आहे S, आपले शक्तिस्थाने. नंतर SWOT म्हणजे SWOT. हे 4 शब्द आहेत. या 4 शब्दामध्ये आपलं सर्व हे स्वव्यवस्थापन जे आहे ते स्वव्यवस्थापन आपल्याला इन्क्लूड करता येईल, लक्षात घ्या. ते तुम्हाला 12वीला SWOT विश्लेषण डिटेल आहे ते नंतर तुम्हाला सांगितलं आहे. पण त्याचा संदर्भ जो आहे तो संदर्भ ह्या स्वव्यवस्थापनाशी आलेला आहे, म्हणून मी ती माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय आहे, बलस्थाने, प्रत्येक व्यक्ती किंवा काही शक्ती साधने असतात किंवा बलस्थाने असतात व काही त्याच्यामध्ये कमतरता असते. 2 शब्द आहेत बघा, स्ट्रेंथ आणि विकनेस. SWOTमधले पहिले 2 शब्द जे आहेत
त्याचं विश्लेषण सांगतो थोडंसं, थोडी माहिती. आपल्याला स्वव्यवस्थापनामध्ये काय अडीअडचणी असतात किंवा काय गोष्टी असतात, आपल्यामध्ये कोणकोणती शक्ती साधने आहेत, आपल्यामध्ये काय कमतरता आहे, आपल्यामध्ये काय आपल्या एखाद्या वेळेला काय अपॉर्च्युनिटी आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती यामध्ये बघायला मिळेल. लक्षात घ्या. म्हणजे स्वतःची शक्ती साधने व्याख्या काय सांगितली आहे मी? स्वव्यवस्थापन म्हणजे काय? आपण स्वतःची बलस्थाने, आपल्यातील कमतरता, कौशल्य, क्षमता, आवडीनिवडी, मूल्य, ध्येय व उद्दिष्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी, आपल्याला स्वतःचं मूल्यमापन करण्यासाठी आपलं स्वतःचं व्यवस्थापन करावं लागतं. लक्षात घ्या. आता ह्या सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? पहिलं बलस्थाने किंवा त्याला शक्ती साधने म्हणतात, किंवा कमतरता, तुमच्यातलं कौशल्य, क्षमता, आवडीनिवडी. लक्षात घ्या. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे जे आहेत ते आपण समजून घेऊ. लक्षात घ्या. आता पहिला आहे स्वतःची मधील शक्ती साधने आणि स्वतःची कमतरता. आपल्या स्वतःमध्ये काय शक्ती आहे हे आपण जगाला दाखवू शकतो, ती आपल्याला सहसा दिसत नाही. आणि आपल्यामध्ये काय कमतरता आहे ते सुद्धा आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण काय करायचं, त्या शोधून काढण्याचं प्रयत्न करतो, जेणेकरून व्यवसायामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारे अडचणी येणार नाही. लक्षात घ्या. मोठमोठ्या कंपनीमध्ये जे मालक आहेत ते स्वतःचं व्यवस्थापन करतात. म्हणून असे मोठमोठे उद्योजक जे आहेत तयार झालेले आहेत, टाटा, बिर्ला, अंबानीसारखे. लक्षात घ्या. ते स्वतः त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे किंवा त्यांच्यामध्ये जी कमतरता आहे, आपल्यातली कमतरता आपल्याला सांगायला लाज नको वाटायला, किंवा आपल्यातले जे बलस्थाने आहेत किंवा आपल्यामध्ये जे कौशल्य आहे, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये चांगलं कौशल्य आहे चित्र काढायचं वगैरे, एखाद्यामध्ये क्षमता आहे खेळायची वगैरे, किंवा तुमच्या आवडीनिवडी काय आहे, अशा सर्व गोष्टींचा आपल्याला स्वतः अभ्यास करणे म्हणजे स्वव्यवस्थापन होय. लक्षात घ्या. आता स्वव्यवस्थापनामध्ये स्वतःमधील जी शक्ती जी आहे ते आपल्याला बघायची आहे. लक्षात घ्या. व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती असतात, त्या व्यक्तीमध्ये वेगवेगळे शक्ती साधने असतात, बलस्थाने असतात, त्यांच्यातली कमतरता असे आपल्याला दिसून येतात, पण काही वेळेला काही दिसून येत नाही. लक्षात घ्या. आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो किंवा घेऊ पण शकत नाही. यासाठी आपली बलस्थाने अधिक मजबूत करावी व आपल्यातील कमतरतेचे प्रमाण जितके दूर करता येईल तितकं दूर करण्याचा प्रयत्न करावा, तेवढे करण्याचा प्रयत्न करावा. स्वतःचा विकास करून घेणे शक्य होते व आपले ध्येय साध्य होऊ शकते. लक्षात घ्या. अशा जीवनातील आपली उद्दिष्ट साध्य करण्याची असतील तर किंवा यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला स्वतःची संपूर्ण माहिती असणे म्हणजे स्वतःचं ज्ञान, स्वतःसंबंधी माहिती असणे किंवा स्वतःची जाण असणे हे आवश्यक आहे. स्वविषयक जाण वाढवण्याकरता आपल्यातील शक्ती साधने, आपल्यातील कमतरता याचा शोध घेणे आवश्यक असते. व्यक्तीने स्वतःची कौशल्य, क्षमता, आवड, कुवत इत्यादींचा साकल्याने अभ्यास केला पाहिजे व स्वतःचे मूल्यांकन केले पाहिजे. म्हणजे आपण स्वतः मूल्य, एखाद्याला वाटतं मी खूपच ग्रेट आहे किंवा मी खूपच ग्रेट आहे, माझ्यात खूप शक्ती आहे, आणि समोरच्याला काहीशी समजत नाही, असा काही विद्यार्थ्यांचा किंवा काही त्यांचा ग्रह असतो. म्हणून आपल्यामध्ये ज्या शक्ती आहेत किंवा आपल्यामध्ये जे मूल्यांकन आहे आपण स्वतः करायला पाहिजे. माझ्यामध्ये काय कमी आहे हे शोधून काढायला पाहिजे, किंवा माझ्यामध्ये काय गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टी आपण शोधून काढायला पाहिजे. अशा पद्धतीने स्वव्यवस्थापन आपण स्वतः आपल्याची शक्ती काय आहे, आपल्यातील कमतरता काय आहे आपल्या लक्षात येतात व त्या दूर करण्यासाठी आपण काय करतो, प्रयत्नसुद्धा करतात. लक्षात घ्या. म्हणजे काय, स्वतःला नीट व्यवस्थितपणे ओळखत असून तरच योग्य दृष्टीने वाटचाल करण्यासाठी काय केले पाहिजे याची खरी जाणीव आपल्याला होते. आपला मार्ग बरोबर आहे किंवा चूक आहे हे पण आपण स्वतः ठरवू शकतो. लक्षात घ्या. स्वतःबद्दलच्या बऱ्याच गोष्टींची आपल्याला ओळख नसते. कधीकधी आपल्यातील क्षमतांचा आपल्याला अचानक शोध घ्यावा लागतो व अचानक आपण चकित पण होऊ शकतो. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरतेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या. स्वतःमधील शक्ती साधने व कमतरता यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने आपण आपली खालील महत्त्वाची पुरेशी जाणीव असणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःचे चांगले व वाईट गुण समजून परिस्थितीला सामोरे जाण्यास आपल्याला आलं पाहिजे. लक्षात घ्या. आपल्यातील ज्या
शक्ती किंवा बलस्थाने जे आहेत त्याच्यामध्ये स्वतःला समजणे, स्वतःचा स्वीकार करणे, स्वतःला समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःचा स्वीकार करणे होय. लक्षात घ्या, आपली ध्येय काय आहेत, आपले स्वप्न नेमकी काय आहेत, आपल्यातल्या आयुष्यात आपल्याला काय करायचे आहे, काय हवे आहे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये कोणकोणते गुण, चांगले गुण आहेत, त्याचबरोबर कमकुवत बाजू कोणत्या आहेत हे पण आपल्याला त्याची माहिती असली पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला स्वप्रेरणेचा नेमकी कशामुळे, आपल्याला स्वप्रेरणा नेमक्या कशामुळे, अभिप्रेरणा पण आपल्याला आहे, हा टॉपिक आपण तो नंतर बघूया. कशामुळे तुम्ही सुखी आहात, कशामुळे तुम्ही आनंदी आहात, कशामुळे तुम्हाला दुःख होते याचीसुद्धा जाणीव तुम्हाला स्वतः करावी लागते. स्वतःमध्ये आणि स्वतःच्या आयुष्यात काय बदल होण्याची जाणीव करायला पाहिजे याची जाणीवसुद्धा आपल्याला निर्माण झाली पाहिजे. तुम्हाला तुमचा स्वभाव कसा वाटतो, आत्तापर्यंत तुम्ही जीवनात काय कोणते यश मिळवले आहे का, तुम्ही इतरांशी आणि इतर लोकांच्या तुमची वर्तन कसे आहे, जीवनात कष्ट करण्याची तुमची किती महत्त्व आहे, तुम्ही स्वतःकडे कुठल्या नजरेने पाहतात, तुम्ही स्वतःबद्दलचे मत, स्वप्रतिमा नेमकी कशी आहे, आपली मूल्ये काय आहेत, आपल्या जगण्याचा परिमिसा काय आहे, आपली सवयी आणि स्वप्रेरणा नेमक्या कोणत्या आहे, अशा अनेक गोष्टींचा आपल्याला स्वतः अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या, असे जे आहेत त्याचा समावेश जो आहे तो समावेश आपण त्याचा अभ्यास करायचा. आपल्यामध्ये कोणकोणती शक्ती साधने असते, व्यक्तीला आपली ओळख स्वतः असली पाहिजे, म्हणजे जीवनात सफलतेकडे जाण्याची पहिली पायरी असते. स्वतःमधील गुणक्षमता ओळखून त्याचा आपण कशाप्रकारे वापर करू शकतो व आपली शक्ती साधने कशाप्रकारे बळकट करावी याचा विचार करावा. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार केल्यास आपली बलस्थाने आपल्या लक्षात येतात व ती आपण बळकट करण्याचा प्रयत्न करतो. लक्षात येईल, शक्ती साधनेच्या बळकटीकरणाने स्वतःची खूप चांगली प्रतिमा साधता येते. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, सतत शिकण्याची प्रवृत्ती, कठोर व सतत परिश्रमाची तयारी, सदैव सकारात्मक दृष्टिकोन, योग्य वेळेचे व्यवस्थापन, उत्कृष्ट संवाद कौशल्य, कामगारांवर प्रचंड निष्ठा, उत्तम आरोग्य, कामाचे परिपूर्ण ज्ञान व कौशल्य, जोखीम स्वीकारण्याची तयारी इत्यादी शक्ती साधनानुसार बदल घडून आणण्यास प्रत्येकजण यशस्वी. अशा वेगवेगळ्या प्रकारचं आपल्यामध्ये शक्ती असतात पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपला आत्मविश्वास, आपली प्रवृत्ती, सतत परिश्रमाची तयारी, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य वेळेचे व्यवस्थापन, उत्कृष्ट संवाद कौशल्य, कामावर प्रचंड निष्ठा, आपण जे काम करतो त्याच्यावर प्रचंड निष्ठा, उत्तम आरोग्य, कामाचे परिपूर्ण ज्ञान, अशा अनेक प्रकारची शक्ती साधने आपल्यात असतात आणि त्याचा आपण अभ्यास करून आपण स्वतः निर्णय किंवा स्वतः व्यवस्थापन करू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे स्वव्यवस्थापनातील पहिला जो घटक आहे शक्ती साधने. तुमच्यामध्ये शक्ती साधने मी सांगितलेली आहेत, त्या शक्ती साधनाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्यात काय कमतरता आहे ते पण आपण स्वतः शोधून काढले पाहिजे. आपल्यामध्ये काय कमतरता आहे याचा शोध घेऊन त्या कमतरता कमी करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. लक्षात घ्या, एखाद्या वेळेला आपल्याला अपयश आले तर नाउमेद न होता अनुकूल व सामान्य परिस्थितीचा वापर करून, उणीव कमी करून आत्मविश्वास वाढवायचा, म्हणजे आपल्या शक्ती निर्माण करायची. लक्षात घ्या, आपणास स्वतःमध्ये विषयाचे पुरेसे ज्ञान व कौशल्य नसणे, संगणक क्षमतेचा अभाव असणे. आता जुन्या लोकांना संगणक येत नाही किंवा मोबाईल वापरता येत नाही, मग आपल्याला आपली कमतरता आहे. सदैव कौशल्याचा अभाव, अयोग्य वेळेचे व्यवस्थापन, योग्य निर्णय घेण्याची व समता सोडवण्याची क्षमता नसणे, दूरदृष्टी नसणे, आत्मविश्वासाचा अभाव असणे, उतावळेपणाचा अभाव असणे, सभोवताच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता नसणे इत्यादी सारखे अनेक त्रुटी आढळून येतात. परंतु निराश न होता त्या सुधारणा करता येतात व त्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावे लागतात. सतत आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे व ह्या ज्या त्रुटी ज्या आहेत त्यांचा योग्य विचार करावा व त्याच्यावर उपाययोजना करून आपल्यात ती जी कमतरता आहे ती कमतरता बदलून आपण कसे त्या शक्ती साधने आपल्यात तयार होतील यासाठी आपण अभ्यास करायचा आहे व योग्य वेळी निर्णय घेतलाच तर त्यासाठी आपल्याला स्वव्यवस्थापन करावं लागेल. लक्षात घ्या, दूरदृष्टी, आत्मविश्वासाचा अभाव, अशा अनेक प्रकारचे महत्त्व जे आहे ते शक्ती साधने व कमतरता ज्या आहेत त्या
कमतरतेचा फायदा आपल्याला मिळत असतो लक्षात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आहेत, ते फायदेसुद्धा आपल्याला होत असतात लक्षात. आपली शक्ती साधने व कमतरता यांचा शोध घेतल्यामुळे शक्ती साधने आणखीन मजबूत करून कमतरता नाहीशी करण्याच्या दृष्टीने आपल्याला पाऊल उचलता येतो. आता हे शक्ती साधने आणि यांचा विचार केल्यामुळे आपल्याला स्वतःला काय फायदे होतात त्याचा अभ्यास आपण करतो आहे. स्वतःची लायकी व त्यानुसार प्राप्त यश त्यांचा ताळमेळ कसा आहे हे समजता येते लक्षात घ्या. कारण कोणत्या गोष्टी टाळल्याने नुकसान किंवा अपयश होणार नाही याची कल्पना माणसाला येत असते. जीवनात तो काय चांगले करू शकतो व करू शकत नाही हे कळल्याने पुढे कोणत्या घटकांना सहज व आत्मविश्वासाने सामोरे जाता येत असते लक्षात. आपण स्वतः कुठे आहोत, आपले ध्येय निश्चितीसाठी कोणते उद्दिष्ट पूर्ण करावे लागतात याची कल्पना भविष्यात येत असते लक्षात घ्या. आपणास एखादे करिअर योग्य आहे की नाही याचा आढावासुद्धा आपल्याला घेता येत असतो. अशा प्रकारे स्वव्यवस्थापनाचे 2 घटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे कमतरता शक्ती साधने, दुसरा घटक आहे ती म्हणजे कमतरता आणि तिसरा घटक आहे रोजगार क्षमता लक्षात घ्या. त्यांचे नियोजन करणे. आपले व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा नियमित शिक्षण संपल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे रोजगार मिळणे होय लक्षात घ्या. आपलं स्वव्यवस्थापन केल्यानंतर आपण विशिष्ट काम करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि आपण आपल्या स्वतःच्या रोजगाराला लागतो किंवा आपण रोजगार मिळवण्यासाठी अनेक कोणकोणते प्रयत्न केले पाहिजे हे ठरवणे म्हणजे रोजगार क्षमतेचे नियोजन करणे होय लक्षात घ्या. आपण नोकरी करणार की स्वतंत्र व्यवसाय करणार याबाबतचे नियोजन करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणजे आपल्यातली शक्ती साधने किंवा बलसाधने किंवा आपली कमतरता आहे याचा अभ्यास झाल्यानंतर आपण पुढे काय करतो, आपले रोजगारचे नियोजन करून आपल्या रोजगारच्या नियोजनासाठी माहिती प्राप्त करतो. म्हणजे काय, थोडक्यात जीवन करायचे उद्दिष्ट ठरवून हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता योग्य मार्गाचा अवलंबन करण्याची पद्धतशीर प्रक्रिया ठरविणे म्हणजे रोजगार क्षमतेचे नियोजन करणे होय. रोजगार क्षमतेचे नियोजन करणे म्हणजे काय, आपले हे सर्व जे माहिती मी सांगितलेली आहे आपल्यामधले घटक त्याच्यावर मात करून आपण काय करतो, योग्य नियोजन करतो आणि आपण स्वतः रोजगार क्षमता निर्माण करण्यासाठी आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरता योग्य मार्गाचा अवलंबन करण्याची पद्धतशीर प्रक्रिया ठरवणे म्हणजे रोजगार क्षमता होय लक्षात घ्या. या प्रक्रियेचे यश हे व्यक्तीच्या कौशल्य व ज्ञानावर किंवा प्रवृत्तीवर किंवा मानसिकतेवर अवलंबून असते लक्षात घ्या. कित्येक जणांना आपल्या जीवनातले नेमके काय करावे आहे, आपल्याला नेमके काय करावायचे आहे याचा अभ्यास येत नाही लक्षात घ्या. नोकरी करायची की व्यवसाय करायचा हे ठरविता येत नाही किंवा त्या दृष्टीने नियोजन करता येत नाही आणि नियोजन करणे किती महत्त्वाचे असते याची भानही त्या व्यक्तींना राहत नाही. आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्ताच योग्य निर्णय घ्यावा. नियोजनाच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली तर स्वरोजगार नियोजन क्षमता जी आहे किंवा आपले ध्येय जे आहेत ते पूर्ण करता येतात लक्षात घ्या. अशा पद्धतीने 3 घटक आपण बघितलेले आहेत. ते तुम्ही स्वव्यवस्थापन म्हणजे काय त्याची संकल्पना आपण बघितली. स्वव्यवस्थापनाचे घटक त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 मुद्दे आपण बघितले. पहिला जो मुद्दा आहे आपली शक्ती साधने स्ट्रेंथ, दुसरा जो आहे तो विकनेसेस आपल्यातील कमतरता, तिसरा जो घटक आहे रोजगार क्षमताचे नियोजन. हे 3 मुद्दे आपण बघितले. बाकीचे मुद्दे जे आहेत पुढच्या लेक्चरमध्ये बघितल्यातील परत सांगतो. पहिले 1-2 टॉपिक जे आहे ते घेतल्यानंतर तुम्हाला फाउंडेशन कोर्समध्ये एक सेपरेट वही करा आणि ज्या नोट्स मी पाठवलेल्या आहेत त्या व्यवस्थित लिहून घ्या किंवा तुम्ही स्वतः तुमच्या अक्षरात तुम्ही स्वतः नोट्स तयार करू शकता. मी समजून दिलेले आहे आणि ह्या नोट्स पण तुम्हाला पाठवतो, त्या तुम्ही आत्मसात करा आणि नंतर आपण कॉलेज प्रोजेक्टला भेटूच लक्षात घ्या. धन्यवाद.